नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गोष्ट चालू होते 2021 पासून. 2021च्या अगोदर आम्ही चाळीमध्ये राहायचो. आमची स्वतःची चाळीत रूम होती, 10x10ची रूम होती. आणि देन आम्ही एक डिसिजन घेतलं की फॅमिली आमची आता मी, माझा भाऊ, आई बाबा असल्यामुळे आम्ही बोललो एक रेंटवर रूम घेऊ, थोडंसं म्हणजे राहणं चालू करू आणि देन आपण स्वतःची रूम बघू बिल्डिंगमध्ये, भांडूपमध्येच. भांडूप म्हणून एरिया आहे तो तिथे. पण तिथे असं होतं की ॲक्च्युली मी ती रूम बघायला नाही गेलेलो. त्याच्या बाजूची एक रूम होती, ती वॅकंट होती आणि मला आपला एजंटने तिथे घेऊन गेला. पण लकीली मी तिथे जाईपर्यंत ती रेंट आऊट झालेली होती. मी घरी आलो आणि थोड्या वेळाने मला परत एजंटचा कॉल आला की तुम्ही जी रूम बघितली त्याच्याच बाजूची एक रूम रेंटवर द्यायची आहे, पण सध्या तिथे काम चालू आहे इंटरनल थोडंसं इंटेरियरचं. तो बोलला या तुम्ही इमिडिएटली या, मी तुम्हाला आता रूम दाखवतो. मी आणि माझे वडील गेलो. रूम तशी बघितली तर फ्रँकली स्पीकिंग मी चाळीत राहिला असल्यामुळे एवढी मोठी जागा आणि कमी रेंट, तर थोडंसं सरप्रायझिंग होतं की 15,000 रेंट होतं 1 BHKचं. त्याचं बाजूचे रूम वगैरे बघितलं ते एक 18-20 असं चालू होतं. तर मी बोललो कमी रेंटमध्ये पण भेटते आहे, जागा पण भेटते आहे, तर चांगलं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर बोलतात ना की एक वाईब्स असतात काही जागेचे, जे निगेटिव्ह ओरा असतो त्या जागेचा, की तिथे गेल्यावर तुला असं लक्षात येतं की काहीतरी इथे गडबड आहे किंवा काहीतरी इथे चुकीचं आहे, जे आपल्याला तिथे चांगलं वाटत नाही आहे. बट प्रेशर एवढा होता की आम्हाला शिफ्ट व्हायचंच होतं. आणि वडील पण बोलले की ठीक आहे, कमी रेंटमध्ये भेटतं तर आपण बघू शकतो. आणि एजंटनी मला त्यांचा नंबर वगैरे दिला, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि सगळं डील वगैरे झालं आणि आम्ही शिफ्ट झालो. तर फर्स्ट मी तुला थोडंसं हे सांगतो, सेटअप सांगतो त्या 1 BHKचा कसा होता. की तू इंटर केल्यानंतर पहिला हॉल होता. हॉलला लेफ्ट साईडला गेल्यानंतर एक किचन होतं आणि किचनच्या राईट साईडला एक बेडरूम होता आणि बेडरूमच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला टॉयलेट बाथरूम होतं. ॲज कम्पेअर्ड टू अदर रूम्स ना, किचन हॉल, त्या बेडरूममध्ये एक वेगळी म्हणजे कोल्डनेस होता. म्हणजे तू बाकीच्या थंडा होता. म्हणजे ते मला नंतर समजलं की अशा काही गोष्टी असतात तेव्हा तिथे काहीतरी एकदम एनर्जी एकदम सडनली ड्रॉप होते आणि पूर्ण म्हणजे ॲटमॉस्फिअर एकदम थंड होऊन जातं. त्याच्यात एक गोष्ट व्हायला लागली, छोट्या छोट्या कारणावरनं आमच्या चौघांमध्ये काही ना काहीतरी भांडणं व्हायची अशीच मध्येच. कुठून तरी काहीतरी कारण निघालं. पण ते जनरली फॅमिलीमध्ये कुठून ना कुठून तरी होतं, भावामध्ये किंवा माझं आणि वडिलांसोबत किंवा आईसोबत वगैरे असं. पण ते एकदम क्षुल्लकशा कारणावरनं, पण आम्ही तेवढं काही एवढं रिलेट नाही केलं त्या गोष्टीला. आणि पहिलं 1 वर्ष आमचं व्यवस्थित गेलं. 1 वर्षानंतर माझं लग्नाचं चालू झालं. म्हणजे अरेंज मॅरेज आहे, तर मी मुली वगैरे बघायला आलो आणि लकीली एक स्थळ आलं आणि लग्नाचं आमचं जमलं. लग्न झाल्यानंतर ऑब्व्हियसली मी बेडरूममध्ये शिफ्ट झालो. बेडरूममध्ये आम्ही झोपायला वगैरे लागलो. तर पहिले 1 महिना व्यवस्थित गेला. 1 महिन्यानंतर पहिला इन्सिडेंट झाला तो माझ्या भावाबरोबर. तर गोष्ट अशी झाली की माझे आई पप्पा गावी गेले काही कारणास्तव आणि मी, माझा भाऊ आणि माझी वाईफ असे आम्ही 3घंच जण होतो. आम्ही ऑफिसमधनं वगैरे आलो त्या दिवशी आणि जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही दोघंजणं झोपायला गेलो बेडरूममध्ये. भाऊ माझा हॉलमध्ये झोपत होता. हॉलमध्ये झोपला आणि एक 2 वाजता त्याला कशी तरी जाग आली. तर तो बघतोय की समोर एक चेअर ठेवलेली होती आणि चेअरवरती कोणतरी बसलाय ब्लॅक शॅडोमध्ये. त्याला असं वाटलं की माझा भास आहे. तो त्याने उठला, पण त्याला एवढं काही म्हणजे हे नाही झालं. आणि तो खूप पॉझिटिव्ह ओव्हरवाला माणूस आहे, म्हणजे तो या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवत. तर तो बोलला की असेल माझा भास, मी काहीतरी वेब सिरीज वगैरे बघितली. आणि कारण तेव्हा आपल्या सवय होती की पॅन्डेमिकमध्ये आपण सगळी पूर्ण वेब सिरीज बघून काढलेल्या. तर त्याने ती गोष्ट कोणाला सांगितली नाही, ती तिथेच स्टॉप झाली गोष्ट. आणि देन काही दिवस गेल्यानंतर काही गोष्टी चालू झाल्या. काही गोष्टी इन द सेन्स की भांडणं व्हायला लागली. माझं रिसेंटली लग्न झालेलं, तर वाईफबरोबर बरेचसे माझे मतभेद व्हायला लागले किंवा काही गोष्टी झाल्या आमच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक फॅमिलीमध्ये वगैरे. आणि त्याच सिच्युएशनमध्ये एक दिवस असा आला की आम्ही झोपलेलो आणि सकाळी मला 5 वाजता माझ्या वाईफने उठवलं, 5-6 वाजता, आणि बोलते की माझ्यावर एक इन्सिडेंट झाला आहे, तर मी तुम्हाला तो सांगते. तर म्हणलं काय झालं. तर बेडरूममध्ये एक छोटासा बेड होता. तर बेडवरती जागा होत नव्हती म्हणून आम्ही खाली झोपायचो आणि छोटासा एक सिंगल पर्सन झोपतो तेवढा बेड होता आमचा. तर ती बोलते की मी 3-3:30 वाजता मला जाग आली, तेव्हा मला असं वाटलं की बेडवर असं पाय डोक्यात घालून असं कोणतरी बसलेलं ब्लॅक शॅडोवालं. तर मी बोललो हा तुझा भास असेल, कारण की त्याच्या अगोदर मी काहीच ऐकलं नव्हतं. तर तसं काही नसेल
तू इग्नोर कर, कारण की मे बी तुझ्या माइंडमध्ये काहीतरी चालू असेल आणि त्याच्यामुळे तुला होत असेल असं. तर ती बोलते नाही की मी खरं सांगते, मला असं काहीतरी दिसलं, मला माहीत नाही किती खरं खोटं त्याच्यामागे, पण असं काहीतरी मला दिसलं. तर मी बोललो ठीक आहे, तू इग्नोर कर, बरंचसं आपल्याकडे स्ट्रेस आहे आणि आपण बऱ्याचशा गोष्टींमधनं जातो, त्यामुळे होऊ शकतं असं. तर ती रात्र तशी गेली आणि देन 2 दिवसानंतर खरी गोष्ट चालू झाल्या. माझी वाईफ झोपली, घरातले बाकीची माणसं सगळी झोपली आहेत हॉलमध्ये, मला झोपच येत नाही. मला सतत असं वाटायचं की कोणतरी असं वावरते आहे. म्हणजे आपल्याला एक सिक्स सेन्स आपला सांगतो ना, की आपण झोपलं तरी असं डोळे बंद असेल तरी आपल्या आजूबाजूला कोणतरी वावरते आहे, कोणतरी चालतं आहे, कोण कुजमुजतं आहे, बोलतात असं, कोण लहान मुलं बोलतं आहे असं. तसं कंटिन्युअसली मला वाटतं आहे कोणतरी बोलतं आहे माझ्या बाजूला बसून, कोणतरी माझ्याकडे बघतं आहे. कधी कधी आपले सिक्स सेन्स सांगतात की कोणतरी आपल्याला बघत असेल तरी आपल्याला असं वाटतं की कोणतरी बघतंय आपल्याला, पण भले त्याच्याकडे बघत नसू पण आपल्याला समजतं. पूर्ण रात्र जागा होतो, पूर्ण रात्र झोपला. पूर्ण रात्र मी झोपलोच नाही. मी फक्त डोळे बंद करून पडायचो, झोपायचो असं. देन सेकंड डे सेम सिच्युएशन, तसंच चालू झालं. तर मी उठलो आणि मी बोललो नक्की काय ते बघूया, कारण की मला अशी चावल लागायची की कोणतरी किचनमधनं बेडरूममध्ये येत आहे, देन बेडरूममधनं परत किचनमध्ये जात आहे, कोणतरी असं फिरतोय. म्हणलं नक्की काय. तर मला असं वाटलं की वाईफ असेल किंवा घरातले कोणतरी बोलत असतील. तर मी उठून बसलो अथरुणातून उठून बसलोय, तर मला किचनमधनं कोणातरी बोलण्याचा आवाज येतोय. तसं कोणाचं तरी चालू आहे. तर मी उठून किचनमध्ये गेलो, लाईट्स वगैरे सगळ्या बंद. बघितलं तिथे काहीच नाही आणि बेडरूममध्ये परत येऊन बसलो, परत ते सगळं तसंच चालू, थोडं बोलणं चालू असायचं. तर मी तेव्हा इग्नोर केलं. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस पण सेम तसंच. मी कंटिन्युअसली 5 दिवस झोपलोच नाही. म्हणजे तू 5 दिवस कंटिन्युअसली नाही झोपलो. मी घरी ऑफिसमध्ये यायचो, संध्याकाळी वगैरे झोपायचो, तेवढी झोप व्हायची माझी, किंवा तेवढंच म्हणजे अधूनमधून झोपायचं, पण रात्र अजिबात झोपच यायची. रात्री अजिबात झोप नाही मला, हे कंटिन्युअसली. आणि मी लिटरली ना त्या 5 रात्रीमध्ये बेडरूममध्ये थोडा वेळ बसून बघितलं की कोण मला दिसतंय का, हॉलमध्ये जाऊन बसून बघितलं की कोण दिसतंय वावरताना वगैरे. म्हणजे मी असं हे करत होतो की कोणतरी दिसेल की नक्की हे काय चालू आहे, पण तसं काहीच नाही. म्हणजे लिटरली काहीच नाही. फक्त एकच गोष्ट होत होती की टॉयलेटचा जो डोअर होता ना आमचा, तो माझ्या एक्झॅक्ट बेडरूमच्या समोर होता. तो सतत उघडझाप व्हायचा. तर आम्ही असं समजायचो, तो पहिल्यापासून होत होता, आम्ही असं समजायचो की बाहेरून लॉक नाही आहे, तर त्यामुळे वारा वगैरे येतं. आणि मॅग्नेटिक तो होता, तो म्हणजे मॅग्नेट लागलेला असेल तर लकली, म्हणजे तो जर नॅचरली बघितलं ना तर तसा उघडला नाही पाहिजे हवेने, कारण का मॅग्नेट खूप स्ट्रॉंग असतं ते, पण तो उघडायचा मधून. तर आम्ही तेव्हा लक्ष नाही दिला. देन मी बोललो ठीक आहे, म्हणजे माझंच काहीतरी असेल. आणि नंतर मग थोडंसं म्हणजे वडिलांनी देवाचं वगैरे, म्हणजे आपल्यामध्ये बघतात कोकणात बेसिकली, तर ते सगळं बघितलं तर तसं काहीच नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, म्हणजे नॉर्मल आहे सगळं, तू मनात नाही हे सगळे विचार काढून टाक. म्हणलं ठीक आहे. देन त्याच्यानंतर 4-5 दिवस गेले, मी झोपायला वगैरे लागलो. आणि नंतर मला एक सवय होती की सॅटर्डे असला ना तर मी मोबाईलमध्ये थोडंसं इंस्टावरती वगैरे, यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओज बघत बसायचं आणि माझी वाईफ वगैरे झोपायची. तर लकीली 1:30-1:45च्या टायमिंगला वाईफ माझी झोपली आहे, पूर्ण झोपली आहे ती, गाढ झोपली आहे. आणि मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतोय असा. अचानक माझी वाईफ बोलते मला हात का लावताय, मला झोपून दे. तर मी थोडासा, मला क्वेश्चन, मी तुला कधी हात लावला, मी तर व्हिडिओ बघतोय. तर मला वाटलं ती झोपेत बोलते. बोललो ठीक आहे तू झोप, मी काही करत नाही आहे. देन 5-10 मिनटं गेली आणि ती जोरात उठली आणि बोलते तुम्हाला झोपायचं नाही तर झोपू नका, पण मला सारखे हात लावून मला का उठवते. मी बोललो असं कसं होऊ शकतं, मी तर मोबाईल बघतो, मी हात पण नाही लावलाय तुला, मी तुझ्या बाजूला झोपलोय, मी तुला का हात लावा आणि मी का उठवू तुला, मी मोबाईलमध्ये आहे. तर ती बोलते अरे तुम्ही मला असं टच करताय आणि उठवताय माझ्या हाताला टच करून, आणि तुमच्याशिवाय कोण करणार आहे. तर मी बोललो अरे मी नाही केलं, हे तुला काहीतरी भास होतं आहे, मी असं काहीच नाही केलं. ती बोलते ठीक आहे. आणि ते झालं, झोपून सगळं नॉर्मल झालं. देन त्या टचचा अनुभव सगळ्यांना व्हायला लागला, सगळ्यांना. इवन पहिला आम्हाला झाला, त्याच्यानंतर सेकंड टचचं सांगतो तुला. मी झोपलेलो, वाईफ झोपलेली, आणि 4-4:30च्या दरम्यान सकाळी मी झोपलो आणि माझ्या पायाला कोणतरी असं टच करत आहे, लिटरली असं कोणतरी टच करते. मला वाटलं सकाळ झाली, आणि आपण लगेच तर उठत नाही, आपण थोडे डोळे उघडतो,
तसं मी उठलो आणि बघतोय तर समोर माझ्या पायाखाली ब्लॅक शर्टवाला माझ्याकडे बघतोय, डोळे थोडेसे लाल, आणि मी थोडासा झोपेच्या डोळ्यांमध्ये बघतोय आणि तो माझ्या पायाजवळ बसलाय. मी तसंच गडबडून उठलो आणि बघतो तर समोर काहीच नाही. नंतर बोललो हे खूप होत आहे. आणि नंतर अजून एक गोष्ट चालू झाली, म्हणजे ते बोलतात ना चालण्याचा आवाज, तसं कंटिन्युअसली चालण्याचा आवाज फक्त मलाच येत होता, फक्त मलाच. मी झोपायचो, मला चालण्याचा आवाज यायचा, चालतंय कोणतरी कंटिन्युअसली चालतंय, आणि त्याचा तो आवाज आला की मला वेगळंच एकदम निगेटिव्ह फील व्हायचं. नंतर मग हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, मी खूप स्ट्रेसमध्ये गेलो. घरातल्याने असं सल्ला दिला की थोडे दिवस तुम्ही बाहेर झोपून बघा हॉलमध्ये, की आपण सगळे हॉलमध्ये झोपू, बेडरूम तसंच राहून दे. थोडे दिवस गेले, आम्ही बाहेर झोपत होतो, आणि एक दिवशी मला आई काय बोलते, अरे असं काही नसतं, तुमचे फक्त मनाचे खेळ आहेत, मी एकदा झोपून बघते बेडरूममध्ये, बघूया मला काय होतं का. तर आम्ही सगळेच तिला सांगतोय की असं काही नाही आहे, तू कसं रिस्क घेऊ नकोस, तू का झोपतेस ना, तू इथे सगळ्यांबरोबर झोपू शकतेस, आणि बघू आपण नंतर, आपण दुसरा रूम शोधतोच आहे. आणि आम्ही तेव्हा रूम शोधायला चालू केले, कारण का आम्हाला थोडीशी हिंट आलेली. तर आई बोलते काही नाही, असं काही नाही आहे, मला तरी असं काही वाटलं नाही कधी, मी जाऊन झोपते. तर आई गेली, झोपली, सगळं नॉर्मल होतं. 2 वाजलाय आणि आई जोरात धावत बाहेर आली. आम्ही सगळे उठलो, लाईट्स वगैरे लावल्या, म्हटलं नक्की काय झालं आहे. तर आई बोलते, अरे मी झोपलेली आणि कोणतरी असं मला पकडायला आलं, त्याने बनियान घातली होती, असं मला थोडंसं वाटलं, आणि बाकी सगळं ब्लॅकिश, म्हणजे पूर्ण ब्लॅक होतं. मला वाटलं तू आला आहेस, म्हणून मी तुला सांगते काय झालं. तर ते जसं जवळ आलं तसं मला समजलं की तू नाही आहेस, आणि मी गडबडून उठली आणि बाहेर पळत आली. म्हणजे लिटरली तिला असं वाटलं की कोणतरीचा असा गळा दाबायला वगैरे येते. तर हे खूपच आता वियर्ड व्हायला लागलं. आणि ती रात्र अशी की माझी आई एवढी घाबरलेली की आम्ही पूर्ण रात्र बाहेर काढली, मी आणि माझ्या आईने, आणि माझी बाकी फॅमिली हॉलमध्ये बसून फक्त लाईट चालून झोपून होते. आणि तुम्ही बाहेर होतात आणि घराच्या आम्ही बाहेर. घराच्या बाहेर, कॉम्प्लेक्सच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर गार्डनमध्ये बसून होतो. का? कारण आई आतमध्ये आई जायला थोडी तयार. घाबरलेली जास्त, आणि सिच्युएशनच तशी होती. ती गोष्ट झाली. नंतर मग काही दिवस अजून थोडे गेले, आणि आईबरोबरच हा इन्सिडेंट झाला. आम्ही हॉलमध्ये झोपायचो, आई झोपली आहे, आणि तिला असं वाटलं की कोणीतरी दाबतंय तिला. ती ओरडते, पण तिला ओरडायला येत नाही, आणि कोणीतरी दाबतंय. आणि देन थोड्या वेळाने ती जोरात किंचाळून उठली, आम्ही सगळे उठलो, आणि तिने मला सांगितलं की माझ्या कोणीतरी असं तोंडावरती प्रेशर देऊन मला दाबलं, आणि तिने लकीली तोंडातली दाढ काढून मला दाखवली. तिची दाढ तुटलेली होती, लिटरली मी स्वतः डोळ्याने बघितलं, तिची एक दात तुटलेला होता, आणि तिने मला दाखवला. आणि सिरियसली भाई, आम्ही एवढे घाबरलेलो ते म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही ती सफर करत होती त्या गोष्टीवरनं. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा इन्सिडेंट झाला आमच्याबरोबर. माझी वाईफ प्रेग्नेंट होती, आणि एक रेअर केसची प्रेग्नन्सी, एक्टोपिक प्रेग्नन्सी बोलतात, त्याच्यामध्ये लेडीजला प्रॉब्लेम होतो. आणि सडनली तिला असं वाटायला लागलं की खूप पेन होतं आहे. तिला हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो, आणि डॉक्टरने सांगितलं की अशी केस आहे, ह्या कंडिशनमध्ये तुला ट्यूब काढावी लागणार वाईफची. ती 1-2 ट्यूब असतात बेसिकली, ज्या युटरसला जॉईंट असतात, ते एक ट्यूब खराब झाली आहे त्या प्रेग्नेन्सीमुळे, तुम्हाला ती काढावी लागेल. आणि देन तो खूप मोठा डिसिजन होता. माझी वाईफ तर लिटरली त्याच्यात तुटून गेलेली पूर्ण, आणि आम्ही सगळेच गोष्टी सफर, कारण नवीन लग्न झालं आहे. मी लकीली तुला सांगू ना, नवीन लग्न झाल्यानंतर हल्ली 2-3 महिने बेडरूममध्ये झोपलो असेल, त्यानंतर ह्या गोष्टी सगळ्यात चालू होत्या. आणि देन मोठं ऑपरेशन वगैरे झालं तिचं, आणि खूप नंतर आमच्यात प्रॉब्लेम झाले, खूप भांडणं, खूप काही गोष्टी झाल्या. तुला तर माहिती आहे की मराठी फॅमिलीमधनं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॅक्ट करतात, की लग्नानंतर मुलाच्या बाबतीत असं काही झालं तर. देन सगळ्या गोष्टी अशा व्हायला लागल्या. नंतर माझी एकदा मावशी आणि माझे काका आमच्याकडे राहायला आलेले. तर आम्ही तेव्हा पण सगळे हॉलमध्ये, म्हणजे एवढं सगळं असताना पण आम्ही हॉलमध्ये झोपत होतो. आणि ते झोपलेले असताना काकांच्या रात्री पायाला सेम टच कोणीतरी केला, सेम टच. त्यांनी सकाळी उठून आम्हाला नाही सांगितलं, पण वडिलांना सांगितलं की तुम्ही लवकर जागा बघा, या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि त्यामुळे हे होता. आणि मला ती कंटिन्युअसली मग इंटेन्सिटी एवढी वाढलेली ना ती चालण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीची, की मी कंटिन्युअसली त्या स्ट्रेसमध्येच असायचो, ना माझं कामामध्ये फोकस होता, नाही काहीच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघून मला मावशीने आणि काकांनी वडिलांना सांगितलं की तुम्ही लवकर रूम खाली करा, की असं काहीतरी इन्सिडेंट होतं आहे, जो माझ्यासोबत पण झाला. तर मी बोललो, आम्ही चालू केले रूम बघायला, आणि मी ह्या स्ट्रेसमध्ये असायचो. आणि मग तेव्हा माझ्या ना शिफ्ट ड्युटीज चालू असायच्या,
जनरल शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. तर सेकंड शिफ्टला मी जेव्हा जेवायला म्हणजे जायचो ना ऑफिसला जेवण वगैरे घेऊन, कंटिन्युअसली माझा डबा खराब व्हायचा. मी डबा ओपन केला, घरी जेवण बनवायची आई दुपारचं आणि मला डब्यातनं द्यायची आणि मी जेवायला जायचो आणि खराब व्हायचा. तर मला मित्र वगैरे माझे कलिग्स वगैरे विचारायचे असं का होतं आहे की तू काहीतरी बघ तुझे म्हणजे जे टिफिन वापरतोस त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जेवणामध्ये काय प्रॉब्लेम, असं कंटिन्युअसली नाही व्हायला पाहिजे. कधी एखाद दुसऱ्या दिवशी ठीक आहे. ते म्हणलं नाही माहिती मला, आणि मला हे इन्सिडेंट मी जास्त कोणाबरोबर शेअर नाही करायचो. आणि देन एक दिवस माझा एक मित्र आहे, त्याला मी या गोष्टी सगळ्या शेअर केल्या. बोललो असं असं होतं आहे, तो ॲक्च्युली मुस्लिम है. तो मैं सांगितलं भाई ऐसा ऐसा मेरे साथ हो रहा है, बहुत दिन से मैं स्ट्रगल कर रहा हूँ इस चीज़ में. तो तो बोलतो भाई तेरा बहुत हो गया अभी अभी मैं तेरे को एक बात बता रहा हूँ वो खाली सुन, और अगर तेरे को ठीक लगे तो भाई हम लोग को देखते हैं. बोलो क्या हुआ भाई. तो बोलला की माझे काका आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी बघतात, तू एकदा त्यांच्याशी बोलून बघ. त्याच्या अगोदर आमच्या इथे एक भटजी होता, त्या भटजीला आम्ही या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या. त्या भटजीला आम्ही लिटरली घरी घेऊन आलेलो, सगळी जागा दाखवली, कारण की तो बोललेला की जागा मी बघेन आणि त्याच्यानंतर सांगेन. जागा वगैरे त्याने बघितली, पण तो एवढंच बोललेला की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण असं काही वाटत नाही मला, मी काही उपाय सांगेन त्याच्याने ते होऊन जाईल. बरेचसे गावी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, सगळं काही बघितलं, पण सगळीकडे असं समजायचं की काहीच नाही. पण मला असं वाटलं की तो माणूस पण मला तेच सांगेल. तर मित्र बोलला की जर तू इंटरेस्टेड असशील तर मी त्यांना सांगतो की आपण कधी भेटायचं आणि कधी बोलायचं. तर ते ॲक्च्युली राहतात अहमदनगरला. तर त्यांनी मला एकदा कॉल केला संध्याकाळच्या टायमिंगला, तर मी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली. तर ते काय बोलले की गोष्टी सांगून जसं तू बोलतोयस ना त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तू एक काम कर, मला तुझ्या पूर्ण फ्लॅटचा एक व्हिडिओ बनवून पाठव. तर मी व्हिडिओ पाठवला आणि 2 दिवसानंतर त्यांचा कॉल आला मला की ते बोलतं की म्हणजे तू विचार करतोस त्याच्यापेक्षा पण जास्त खराब आहेत, पण मी तुला काहीच गोष्टी सांगणार नाही आता, पण मी तुला एकच सल्ला देईन की लवकरात लवकर तू रूम खाली कर. तर मी बोललो काय नक्की प्रॉब्लेम काय तुम्ही मला सांगा ना, जेणेकरून मला आयडिया येईल. नाही ते मी नाही सांगू शकत, कारण की तू खूप पॅनिक करशील, तुझ्या घरातले पण पॅनिक होतील. त्यापेक्षा तू रूम खाली कर, दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट हो, अशी पण तुझी रेंटवरची रूम आहे, आणि गोष्टी मी काही करून देऊ शकतो, पण त्या तेवढ्यापुरती तुला थांबवतील, तेवढा तुला टाईम पिरियड भेटेल, आणि तोपर्यंत तू रूम बघ आणि रूम खाली कर. बोललो ठीक आहे. तर बोललो चालेल, मग कसं करायचं. तर बोलतो त्या रूममध्ये असताना तर मी तर मुंबईला येऊ शकत नाही, मी तुला मोबाईलवरनं काही गोष्टी सांगेन आणि काही गोष्टी पाठवीन, त्या गोष्टी फक्त तू कलेक्ट कर आणि त्या गोष्टी तुला घरात नावं ठेवून ठेवायच्यात काही ठिकाणी सांगेन तेव्हा. तर मी बोललो ठीक आहे, पण ते करणार कशा. तर तुझ्या घरात तर होणार नाही मला ते बोलले, तुला जो माझा मित्र होता त्याच्या घरी जावं लागेल आणि तू ह्या दिवशी त्याच्या घरी जा आणि नंतर तिथे त्या गोष्टी तुला भेटतील. म्हणलं ठीक आहे. मी घरी वगैरे सांगितलं, घरातले बोलले असं पण आपण सगळीकडे बघून झालो आहे, आता हे एक करून बघूया. तर एक दिवशी मी आणि आता माझा भाऊ आला आहे गणेश, तोच आम्ही दोघंजणं संध्याकाळी बाईकने निघालो. एक भांडूपला निघालो. माझी नवीन चांगली बाईक, वेल कंडिशन, 2 दिवसापूर्वीच हे केलेली, सर्व्हिसिंग वगैरे सगळं केलेलं होतं. विक्रोळीच्या सिग्नलला आलो आणि गाडी मध्येच बंद पडली. चांगली गाडी मध्येच बंद पडली, गाडी हलतही नाही आहे, टायर पण त्याचे फिरत नाही, पाठचा टायर पूर्ण ब्लॉक झाला आहे. असं जनरली होत नाही, कधीच होत नाही. तर एकतर पंक्चर होऊ शकते गाडी, किंवा बाकी अजून काहीतरी होऊ शकतं, किंवा गाडी स्टार्ट नाही होत आहे. गाडी चालू आहे, घेर उतरत आहेत, खाली चढत आहेत, सगळं काही होतं आहे, पण पाठचा टायर पूर्ण जाम झाला आहे, फिरतच नाही. तर मला काहीतरी डाऊट आला, तर मी वडिलांना फोन केला की पप्पा असं असं झालं आहे, आम्ही ह्या ठिकाणी अडकलो आहे. तर पप्पा बोलतात मला काहीतरी डाऊट येतो, तू त्या काकांना फोन कर आणि त्यांना सांग की तुमच्याकडे यायला निघालं आणि असं काहीतरी होतं आहे. तर आम्ही त्यांना फोन केला तिथूनच. ते बोलतात काही नाही प्रॉब्लेम, मी बघतो, तू थोडा 5 मिनिट थांब आणि परत गाडी स्टार्ट कर, होईल गाडी चालू. आम्ही आलो, दोघंजण आम्ही फिरतो आहे, माझा भाऊ आणि मी. तिथे बसलो, त्या टायरला हात लावला आणि टायर गरकन फिरला. जो टायर पूर्ण जाम झालेला, आम्ही ढकलतोय तरी निघत नाही आहे, हलत नाही आहे, तो फक्त टच करून टायर पूर्ण फिरला. मग आम्ही बसलो. हल्ली भांडूपना बँड्रा तुला माहितीच असेल 45 मिनिट्स, मॅक्स टू मॅक्स 45 मिनिट्स, किती ट्रॅफिक भेटलं तरी. आम्ही 2 तास फिरतो आहे, आम्हाला त्याचं घरच भेटत नाही. आम्ही कोणत्या रस्त्याने चाललो आहे, गुगल मॅपवरती त्याचं लोकेशन टाकलं आहे, गुगल मॅप आम्हाला फिरवतं आणि आम्ही तसे फिरतो आहे. आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता गाडी काढलेली, आम्हाला त्याच्या घरी पोचायला 11 वाजले. तो कंटिन्युअसली मला फोन करतो आहे
कंटिन्युअसली मला कॉन्टॅक्ट करतो आहे की बाबा तू आहेस कुठे, तू एवढ्या लवकर मला बोलला आहेस की निघाला. घरातले फोन करत आहेत, आम्ही फोन उचलतो आहे, त्यांना सांगतो की आम्ही इथे आहे तिथे, पण आम्हाला जागाच नाही भेटत आहे, मुंबईमधले असूनसुद्धा. म्हणजे हे खरं वाटणार नाही कोणाला, पण मी एकटाच होतो तर ठीक होतं, माझा भाऊ पण होता, त्याला पण तू विचारू शकतोस, त्याने पण सेम एक्सपिरियन्स केला. तो गुगल मॅपमध्ये ती सांगतोय मला, आम्ही कंटिन्यू फिरतोय 11 वाजता आम्ही पोचलो त्या जागेवरती. तो मला मित्र घ्यायला आला, तो बोलला कुछ तो प्रॉब्लेम बडा आहे भाई, तू देख ले. घरी गेलो, त्या माणसांनी ज्या ते काका बोलतो त्यांनी सगळं मला करून दिलं. तिकडनं आम्ही निघालो आणि हार्डली अर्धा ते 45 मिनिट्स घरी पोचलो. ज्या गोष्टीला पोचताना आम्हाला 2 तास लागले, 2-3 तास लागले, जे काही असतील ते 45 मिनिट्समध्ये घरी आलो आम्ही. मी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे केल्या आणि थोडंसं पॉझिटिव्हली गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे थोडीशी भांडणं वगैरे कमी झाली. त्याच्यात दुसऱ्या दिवशीपासून सगळं काही थोडंसं हे झालं, पण काही प्रकार चालूच होते, जसं की ते चालण्याचं किंवा टच करण्याचं वगैरे थोडंफार चालूच होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली, चांगली गोष्ट म्हणावी लागेल ती मला, आणि ती खरोखर चांगली गोष्ट होती की माझी वाईफ परत प्रेग्नेंट झाली. आणि मग माझ्या वडिलांनी खूप मोठा डिसिजन घेतला की आता काही झालं तरी आपण रूम खाली करायची, काही होऊन दे, आपण कंटिन्युअसली रूम बघूया आणि रूम खाली करूया. लिटरली मी तुला सांगू, दिवसाला आम्ही 2-2, 3-3 रूम बघत होतो. आम्ही एक रूम बघून आलो, सगळं काही चांगलं होतं, रूम चांगला होता, आम्ही डन करणार. फक्त एवढंच की मला येऊन आईला, वाईफला आणि माझ्या भावाला सांगायचं, कारण का मी आणि माझे वडील गेलो, रूम आम्हाला दोघांना पण आवडला. आलो घरी, सगळं काय झालं आम्ही डिस्कस करतो त्या रूमबद्दल. समोरच्या ओनरने मला फोन करून सांगितलं, जो ओनर मला अगोदर बोलला आहे की सगळं आपण सेट आहे, तू फक्त मला टोकन दे आणि तू या दिवसापासून राहायला येऊ शकतो. तो ओनर मला फोन करून सांगते मला रूम रेंटवर द्यायचाच नाही आहे. तू याला काय समजते? त्याला रूम रेंटवर द्यायचा आहे. त्याने पॉझिटिव्हली आम्हाला सगळं हे केलेलं आणि सगळं काही झालेलं, टोकन देईपर्यंत आमचं सगळं झालं, आणि तो अचानक फोन करून सांगतो, म्हणजे काहीतरी वेगळीच गोष्ट आहे ना. पण एवढं असं प्रॉब्लेम काय येत होता, म्हणजे रूम चेंज करणं, पटकन कोणतं दुसरं रूम तर भेटू शकतं ना पटकन असं. मी तुला रिक्की खोटं वाटेल, मी एका महिन्यात 20 ते 22 रूम बघितले, पण एका पण रूमचं डील फायनल नाही व्हायचं. काय व्हायचं की जसा हा एक इन्सिडेंट झाला तसा, किंवा मी आणि वडील बघून यायचो, नंतर फॅमिलीला घेऊन जायचो, फॅमिलीला रूम आवडायचा नाही, वाईफला आवडला तर आईला आवडायचा नाही, आईला आवडला तर भावाला आवडायचा नाही, अशा गोष्टी व्हायच्या. सगळ्यांना आवडलं तर त्या ओनरला काहीतरी प्रॉब्लेम असायचा, किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा, म्हणजे काही रिझन निघायचं, जे की क्षुल्लकचं रिझन असायचं, फक्त हेच की तुम्ही इथून जाऊ नये असं काहीतरी मे बी. तर आम्ही भरपूर रूम बघितले, भरपूर ट्राय केलं, आणि शेवटी मी कंटाळून त्या परत काकांना फोन केला की असं असं होतं आहे, तुम्ही बोललात मी रूम चेंज करायला बघतो, पण रूम चेंज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तो माणूस बोलला की तू कितना भी ट्राय कर ले, अगर तू घर पे आके ये सब चीज़ें डिस्कस करेगा तो कभी नहीं होगा, कभी नहीं होगा. तू एक काम कर, तू रूम बघायला जा, रूम आवडली, तू डायरेक्ट डील तिथे फायनल कर आणि नेक्स्ट डेपासून सामान शिफ्टिंगला चालू कर, फक्त मी तुला एवढंच सांगेन. तर मी बोललो हे खूप जास्त होतं आहे. आणि लिटरली मी तुला फ्रँकली सांगू, काही गोष्टी मला पटत नव्हत्या तेव्हा, म्हणजे ते काही सांगत होते मला ते पटत नव्हते. मी बोलायचो की काय एवढं तर असं काही नसेल ना. आणि फ्रँकली की मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे सायन्स आणि या गोष्टी आपण नाही बरोबर. ट्रस्ट हो करत. हो. तर ते बोलले की तू असं कर तरच या प्रॉब्लेममधनं निघशील. आणि मी बोललो आता काही पर्याय नाही आपल्याकडे, लिटरली कोणता पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि बोललो ठीक आहे. आणि एका एजंटकडे आम्ही कॉन्टॅक्ट केला, एजंटने आम्हाला रूम वगैरे दाखवली. मी सगळ्या फॅमिलीला तिकडे बोलून घेतलं, तिथल्या तिथे आम्ही सगळं डील फायनल केलं, तिथे टोकन वगैरे सगळं देऊन शिफ्टिंगला चालू केलं. त्या माणसाला सांगितले असं असं आहे. तो बोलतो जब तक आखिरी वाला सामान भी तू उधर से नहीं लेके जाता ना, तब तक मेरे कॉन्टॅक्ट में रहे और कुछ टेन्शन मत ले, लेकिन सब आराम से करना, एवढंच सांगत होता. आणि ना त्याच्या अगोदर 2-3 दिवस मी हे मिस केलं. माझा मामा म्हणजे माझ्या भावाचा वडील, त्यांना काही गोष्टी समजल्या एक 4-5 दिवसा अगोदर, की रूमचं डील होण्याच्या अगोदर. ते कंटिन्युअसली आईला येऊन सांगायचे तू कधी रूम खाली करतेस, मला काय माहीत नाही, तू रूम खाली कर, तुला पैशांचा कसलाही प्रॉब्लेम असेल मला तू सांग, मी सगळं करीन, पण तू इथून लवकरात लवकर मुलांना घे आणि रूम खाली कर. वडिलांना वगैरे सांगत होते ते की तुम्ही लवकरात लवकर रूम खाली करा, कंटिन्युअसली पाठी लागलेला. तर ती आई विचारायची अरे असं का बोलतेस तू, की एवढं काय झालं, तू आमच्याकडे येतोयस एवढं. नाही मला माहीत नाही, बाकी मला काही गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुला सांगतो, मला इथे तुला काहीच सांगायचं नाही, मी नंतर तुला सगळ्या गोष्टी सांगेन क्लिअरली, पण तू इकडनं रूम खाली कर लवकरात लवकर.
तर आम्ही रूम खाली गेल्या, शिफ्टिंग वगैरे करायला चालू राहिले. लास्टपर्यंत तीच भीती होती की काहीतरी होईल काय होईल. देवाच्या कृपेने काहीच झालं नाही. आम्ही त्याच्यात 2 बिल्डिंग सोडून एक रूममध्ये चांगला रूम होता, तिथे शिफ्ट झालो, सगळं काही झालं. ज्या दिवशी शिफ्ट झालो तिथे एक छोटीशी पूजा केली, आम्ही राहायला सुरुवात केली. संध्याकाळी माझा मामा आला आणि त्याने सांगितलं की मला अशी गोष्ट कळली की तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये ज्या रूममध्ये राहत होता ना, तिथे एका कपलचं पहिले कपल राहत होतं आणि त्या कपलमधली जी लेडीज होती तिने तिथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली. तर गोष्ट अशी होती की त्या कपलमध्ये काही दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या ह्याच्यात नवरा जो होता तो घरातून निघून गेला. त्या रागाच्या भरात त्या लेडीजने आम्ही ज्या बेडरूममध्ये झोपत होतो, आम्ही ज्या पंख्याच्या खाली झोपत होतो त्याच पंख्याला गळफास घेऊन हत्या केलेली. आणि 2 दिवसानंतर ती रूम जेव्हा खोलली गेली, पोलीस वगैरे आले, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, ती बॉडी वगैरे बाहेर काढली आणि देन हे सगळे इन्सिडेंट मे बी चालू झाले असतील. तर हे आम्हाला मामाने येऊन सांगितलं, कारण की त्याला कुठून तरी कळलेलं, जे की अगोदर कोणालाच माहिती नव्हतं. तरी मला एक क्युरियोसिटी होती की असं नक्कीच आहे का. आणि तो एक माणूस मला बोललेला ज्याने या सगळे उपाय सांगितलेले की तू मला नंतर मी तुला सगळ्या गोष्टी सांगेन. तर मी त्याला फोन केला. मी बोललो शिफ्टिंग वगैरे केल्यानंतर मी बोललो आता शिफ्टिंग केली आहे, सगळं काही झालं आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता तुम्ही मला सांगा नक्की काय होतं, का तुम्ही, कारण का मला गोष्टी अगोदर कळलेल्या. तर तो बोलतो का तुला ऐकायचे आहेत, सोडून दे ना विषय, तू त्याच्यातनं निघालास बाहेर निघा, संपला विषय. तर अशी पण तुझी स्वतःची रूम नव्हती की तर तू का हे करता. नाही तर तुम्ही मला सांगा. मी त्यांच्या कंटिन्यू त्या पाठी लागलो. तर ते बोलले की जेवढे माझ्याकडे जी काही शक्ती आहे, जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं मी एवढं समजू शकलो की तिथे कोणाचा तरी जीव गेलेला, कोणीतरी हत्या केलेली, खास करून ज्या बेडरूममध्ये तू राहत होतास तिथेच. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कारण तेच होतं, तुम्ही जेव्हापासून त्या रूममध्ये नवरा बायको राहू लागलात तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले. त्याच्या अगोदर प्रॉब्लेम होते फक्त त्या म्हणजे त्या बेडरूमपुरती हे होते, पण नंतर मग त्या गोष्टी वाढायला लागल्या. आणि त्या गोष्टी त्याच्यामुळेच होते की मे बी तिथे नवरा बायको, त्यांनी असं सांगितलं की मे बी तिथे नवरा बायको राहत असतील आणि त्यांच्यात काही झालं असेल आणि असा काहीतरी इन्सिडेंट, पण त्यांच्यातल्या दोघांपैकी एकाचा कोणाचा तरी तिथे मृत्यू झाला आणि ते त्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या. तर लिटरली ही गोष्ट होती. आणि नंतर मला काही गोष्टी लिंक लागत गेल्या की काय काय झालेल्या. आणि खरोखर मी एकदम हॉरेबल सीन, म्हणजे मी लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही ही गोष्ट. कारण की लग्नानंतरचे माझे 2-2.5 वर्ष लिटरली मी असा स्ट्रगल केला, मी, माझ्या वाईफने, इवन माझ्या फॅमिलीने, सगळ्यांनी, की अजूनही ती 2 वर्ष म्हणजे लिटरली काही गोष्टी आठवल्यानंतर अजूनही म्हणजे शहारा येतो अंगावरती की आम्ही कसे 2 वर्ष तिथे काढले. आणि खूप खूप प्रॉब्लेम झालेले. स्पेशली एवढं प्रॉब्लेम झालं की हॉस्पिटलाइज करून ऑपरेशन वगैरे त्या सगळ्या म्हणजे गोष्टी. एखाद्याच्या जीवावर बेतलेलं. हां. त्याच्यामध्ये अजून एक इन्सिडेंट मी तुला सांगतो. मध्ये जेव्हा माझी सेकंड टाईम वाईफ प्रेग्नेंट राहिली, लिटरली एक दिवस ती झोपली आहे आणि तिला असं वाटलं की तिच्या पोटावरनं कोणतरी हात फिरवते. तर ती उठली नाही, ती झोपेतच होती. आणि थोड्या वेळाने मी आलो, रूममध्ये गेलो आणि मला ती बोलते तुम्ही मगाशी आलात ना, तर मग आता परत कुठे बाहेर गेलेलं. मी म्हणलो मी आताच येतो ऑफिसमधनं. तर तुम्ही काय बोलताय, मगाशी तर माझ्या पोटावरनं हात फिरवून गेलात तुम्ही. लिटरली ह्या गोष्टी होत होत्या. नंतर आम्ही खूप मोठे डिसिजन घेतले की बोललो नंतर लहान मुलांना बेसिकली या गोष्टींचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो बरोबर. अशा ठिकाणी. त्यामुळे आपण इकडनं बाहेर निघालेलंच बरं आहे. आणि देवाच्या कृपेनं आम्ही बाहेर निघालो. कोणाच्या जीवावर असं नाही बोलते ना, हां प्रॉब्लेम झाले, मेडिकल इश्यूज आले, पण कोणाच्या जीवावर बेतलं नाही आणि आम्ही त्या गोष्टीतनं बाहेर निघालो. आणि माझं एकच गोष्ट सांगेन मी सगळ्यांना इथे, माझा हा प्लॅटफॉर्म भेटला आहे म्हणून, की कोणतीही तुम्ही रूम म्हणजे जागा घेताय तर पहिलं रेंटवर असून दे किंवा ती स्वतःची असून दे, पहिली चौकशी करा, पहिल्या गोष्टी बघा. कारण काय बऱ्याचशा गोष्टी त्या जागेवरती झालेल्या असतात ज्याचा आपल्याला बॅकग्राऊंड काहीच माहिती नसतो आणि आपण त्याच्यामध्ये पूर्ण हे होऊन जातो, प्रॉब्लेममध्ये अडकून जातो आणि नंतर काही गोष्टींमधनं तर निघता पण येत नाही. माझं लक चांगलं होतं, काही गोष्टी माझ्यावर चांगल्या होत्या, माझ्या आईबाबांची पुण्याई होती आणि माझ्या मित्रांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी त्या गोष्टीचा बाहेर निघू शकलो. पण लकीली काही झालं नाही. म्हणून नवीन जागा घ्यायच्या अगोदर या गोष्टी व्हायला पाहिजेत. म्हणजे बघायला गेलो तरी खूप छोटी गोष्ट होती. म्हणजे
की तुला फक्त एक रूम चेंज करून दुसऱ्या रूममध्ये जायचंय. राईट. डिपॉझिट मिळालं नाही मिळालं ठीक आहे, तू गेलास, तू म्हणजे तुझं फॅमिलीला सिक्युअर केलंस. पण ते पण गोष्ट एवढी डिफिकल्ट झाली तुझ्यासाठी की म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येऊ लागले. तेच म्हणजे एकदम कोणालाही सांगशील तू आता ह्या रूम मध्ये राहतोयस, ही रूम जर तुला खाली करायची आहे, तर तू काय दुसरी रूम भेटली बरोबर. एजंटला तू पैसे सेकंड दिले. पर्सन पर्स्पेक्टिव्हने वाटतंय की अरे एवढीशीच तर गोष्ट होती. पण ज्याच्याबरोबर ते घडतंय त्याला माहितीये ते किती मोठं आहे. एक्झॅक्टली. आणि ह्या पॅरानॉर्मल ज्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत ना, जोपर्यंत तुझ्या स्वतःसोबत होत नाही आणि जर तू स्वतः अनुभवल्यास आणि समोरच्याला सांगताना त्या तुला खोट्याच वाटणार, समोरच्या माणसाला हो. खोट्याच वाटणार का? कारण की त्याने अनुभवलेल्या नाही आहेत. आणि ती गोष्ट अशीच आहे, जोपर्यंत तू अनुभवत नाही तोपर्यंत तुला ती खोटीच वाटते. आणि जे तुझ्याबरोबर होत होतं ते विचारांचं खूप होतं. म्हणजे पण तू ती एक स्टेप घेणं खूप सोपं आहे. पण ते विचार एवढे जास्त होतात ना की खूप माणूस लिटरली. आणि तू म्हणजे अगोदरच्या पण काही गोष्टींमध्ये ऐकलं असशील, म्हणजे बऱ्याच लोकांना तू भेटला असशील. बघ, एक गोष्ट कॉमन असते सगळीकडे, जर तुझ्या जागेमध्ये प्रॉब्लेम असेल तर एकच गोष्ट होते, ती म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये वाद भांडणं कंटिन्युअसली होतात. तुम्ही एका पाथवरती कधीच नसणार. जर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही एका पाथवरती कधीच, एका डिसिजनवरती कधीच येऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम जास्त होतात. तू काहीतरी गोष्ट कन्वे करायला बघतो तुझ्या फॅमिलीमध्ये, पण ती फॅमिलीला पटतच नाही किंवा त्यांना असं वाटतं की तू चुकीचं काहीतरी करतोय क्षुल्लकशा गोष्टीवर ना, आणि त्यामुळे एक डिसिजन घेऊ शकत. आणि मे बी हे रूमचं वगैरे मी जे सांगितलं ते त्याच्यामुळेच असेल की आम्ही एक डिसिजन घेऊच शकत नव्हतो, कारण की कोणाचं माइंडसेट कुठे वेगळीकडेच होतं, कोणाचं वेगळीकडेच होतं. एक तो पॉझिटिव्ह टाईम हवा असतो त्या गोष्टीतनं बाहेर निघण्यासाठी. तो पॉझिटिव्ह टाईम भेटला आणि तुझं लक चांगला असं तू निघतो. बऱ्याचशा फॅमिली त्याच्यात भरपूर काही सफर करतात, भरपूर काही गोष्टी त्यांच्याबरोबर होतात. तर लकीली माझ्यासोबत म्हणजे एवढ्या काही झाल्या नाहीत आणि लकीली आम्ही बाहेर निघालो. आणि त्याच्यातनं. तिथे ते पण आहे ना की समज तिथे जरी आत्मा नसेल कोण, पण तिथे जे इन्सिडेंट झालंय, जेव्हा त्या बाईचा जीव गेला होता, तर तिच्या मनात जे एकदम अशी जे इमोशन्स होते ना ते त्या रूममध्ये राहिले ना. तू एक एक कुठेतरी एक जागा आहे आफ्रिकामध्ये, मला वाटतं आपण ते तारे जमीन पर मूवीमध्ये कदाचित आपण बघितलं असेल. त्यात तो आमिर खान बोलतो ना की एक ट्राईब आहे आणि ते लोक काय करतात ना, त्यांना जेव्हा एखादं झाड मारायचं असतं ना, खूप मोठं आहे आणि लाकडं हवी असतात हा, मी जाळायला पण ही वगैरे, गोष्ट ऐकली आहे. तर ते लोक काही नाही करत. ते लोक काही असं हतियार वगैरे नाही आणत. ते फक्त रोज सगळे लोक एकत्र येतात आणि त्या झाडाला हव्या नको ते शिव्या घालतात आणि बरोबर काही दिवसांनी तो झाड मेलेला असतो. तर तशाच प्रकारे ते जे इमोशन्स होते ना, ते तिथे त्या जागेशी राहतात आणि कोणतरी त्या इमोशन्समधून गेलंय राईट. त्या मुवमेंटमध्ये की जीव सोडलाय त्याने तिथे, तर ते कदाचित राहिलं असेल. हा, आणि कसं असतं म्हणजे ह्या जागेवरती काही गोष्टी झालेल्या असतात ना, आजूबाजूवाले लोक पण तुला या गोष्टी सांगत नाहीत. शेवटी जनरली कसं असतं, बिल्डिंगमध्ये तू नवीन आलाय. नवीन नवीन आहे आणि तिथे जुनी माणसं राहतात आणि आपण दरवाजा बंद, नंतर आतमध्ये काय चाललंय कोणालाच काही माहिती आणि नाही. तू परत त्यांच्याशी अशी गोष्टी बोलतोय तर आपल्याला पण वाटत हे लोक Exactly. मला काय आपल्याला हे करतील जज की करतील. वेड्यात काढतील, काय गोष्टी करतील, कारण का ती खूप वर्षापासून राहतात. मे बी त्यांना गोष्टी माहिती नसतील. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, त्या रूमसाठी ना एक केअरटेकर होता. केअरटेकर इन द सेन्स की तो बिल्डिंगचा केअरटेकर होता, पण ते जो ओनर होता त्याच्याशी त्याचे कॉन्टॅक्ट चांगले होते, त्या गोष्टी तो सगळ्या बघायचा. तर पहिले जेव्हा आम्ही राहायला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या, तेव्हा वडिलांनी त्यांना एकदा बोललेले 1-2दा की रूम चांगली वाटते तर आम्ही विचार करतोय की स्वतः ही आम्ही घेऊ, ठीक आहे, डील करू ओनरशी आणि आम्ही स्वतःच इथे हे करू. तर तो आम्हाला तेव्हा प्रत्येक वेळी ते सांगायचा की असं नको करूच, पहिलं राहून बघ, तुला चांगलं वाटलं तर नंतर घे, काही करू नकोस, एवढंच बोलायचं तुम्हाला. तर त्या गोष्टी मला नंतर लिंक लागू लागल्या की तो का बोलत होता. मी त्याच्याशी नंतर पण भेटलो, विचार केला बोलायचा, भरपूर काही गोष्टी विचारला त्याला, पण तो काहीच सांगायला तयार नाही. अजूनपर्यंत त्याने मला कधीच काही सांगितलं नाही किंवा मग नंतर मी विषय सोडून दिला. मी लिटरली त्या बिल्डिंगजवळ जाते नाही. आजही त्या बिल्डिंगच्या मी फर्स्ट फ्लोअरवर राहत होतो या रूममध्ये आणि 5व्या फ्लोअरवरती माझी बहीण राहते, मामाची मुलगी, पण मी त्यांच्याकडे पण जात नाही. माझी एवढी म्हणजे गोष्टी तिथे घाण झाल्या आहेत. भीती असं नाही बोलताय ना, भीती तर होतीच ऑब्व्हियसली, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप खूप वाईट आठवणी आहेत तिथे आणि मला ती इच्छाच होत नाही तिथे जायची. अशा गोष्टी लिटरली. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.